नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। एका व्यक्तीची म्हणजे धास्ती किती असू शकते याचं ज्वलंत उदाहरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। 500 किलोमीटरवर बसलेला एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि तो कर्तव्यदक्ष अधिकारी त्याने ज्यावेळेस त्याला जे काही पद आहे आणि त्यांना नेमून दिलेलं जे काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे करण्याचा ध्यास घेतल्यानंतर आणि जे काही अवैध मार्गाने व्यवसाय करतात, मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना अगोदर निर्वाणीचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर काही कारवाया सुरुवात केली। म्हणजे कित्येक ठिकाणी छापे मारले, कित्येकांचे दुकानं सील केले आणि कित्येकांना गजाआड पाठवलं। विषय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चर्चेचा आणि ते आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे। भेसळ ही प्रत्येक गोष्टीमध्ये ही भेसळ आता आपल्याला दिसून येते। मग सर्वात जास्त भेसळ असल्यानंतर काय होतं तर व्यक्तीच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात आणि अख्खं त्याचं शरीर हे पोखरल्या जातं आणि मृत्यूलाही सामोरं जावं लागतं। मग डेअरी प्रॉडक्ट्स असतील, स्वीट मार्ट असतील, किराणा दुकान असतील, दूध असेल, म्हणजे जे काही आपल्या घरी दूध येतं तेही याच्यामध्येच येतं। म्हणजे अन्न जेवढं आपण सेवन करतो, जे काही अन्न घटक सेवन करतो, जे काही व्यसनाचेही काही घटक आहेत तेही लोक मोठ्या प्रमाणावर घेतात। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ मागच्या कित्येक वर्षांपासून केली जाते। त्याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट आहे, कित्येक अधिकारी आहेत, प्रत्येक तालुक्याला प्रत्येक ठिकाणाला अधिकारी नेमलेले आहेत। मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून सर्रास भेसळ होत होती। राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहे, मात्र सर्रास प्रत्येक टपरीवर, किराणा दुकानावर हे गुटखे मिळत होते आणि मग सर्रास यांचे हे अवैध धंदे चालू होते। मात्र महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेत असलेले आणि आपल्या कर्तव्याने भल्या भल्यांना अगदी सळो की पळो करून सोडलेले हे तुकारामजी मुंडे या अन्न भेसळ या डिपार्टमेंटसाठी त्यांची नियुक्ती झाली। नियुक्ती झाल्यानंतर पदभार घेतल्यानंतर त्यांनी काही सूचना दिल्या आणि सर्वात सूचना जर सक्त दिल्या असतील तर त्या त्या जिल्ह्यातील, त्या त्या तालुक्यात जे नेमलेले अधिकारी आहेत त्यांना दिल्या आणि कारवायांचा धडाका सुरू केला। आता कारवायांचा धडाका सुरू केल्यानंतर आणि कायद्याचा बडगा आपल्यावर उगारला जाईल हे सांगितल्यानंतर आणि काही जणांना अगदी जेरबंद केल्यानंतर एवढी भेसळ करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे ती बीड जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात। आणि केज शहराचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पानटपरी एकही उघडी नाही। आता पानटपरी या 4-5 दिवसातच उघडी नाही म्हणजे काय? अधिकारी या फील्डवर काम करणारे तेच आहेत, व्यवसाय करणारे तेच आहेत, मात्र त्यांचा जो बॉस आहे तो बदललेला आहे आणि तो बॉस जे काम करतोय त्याप्रमाणे आता काम न केल्यास अगदी निलंबनापर्यंतच्या कारवाया अधिकाऱ्यांच्या सुरू झालेल्या आहेत। आता सर्वसामान्य लोकांना पडलेला एक छोटासा प्रश्न आहे की मागच्या कित्येक वर्षांपासून हे लोक जे की आज बंद करू करू घरी बसायले ते लोक तेच होते,
त्यांचे दुकानं तेच होते, अधिकारी त्यांच्यावर नजर ठेवणारेही तेच होते. मग या 4-5 दिवसामध्ये असं काय झालं की अधिकारी तेच असताना हे अगदी आपल्या टपऱ्या आपल्या दुकानं हे बंद करून झाले, म्हणजे घरी बसलेले आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी सरकारने नेमलेला किंवा म्हणजे ज्यांच्याकडे त्यांनी हा पदभार दिलेला आहे तो एक अधिकारी काय करू शकतो? अधिकारी कुठं 500 किलोमीटरवर बसलेले असतात. तुकारामजी मुंडे हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एकटे तर जाऊ शकत नाही. ते कुठं 500 किलोमीटरवर आहेत, मात्र त्यांची धास्ती किती आहे हे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कर्तव्य तत्परतेमधून दिसून येते. राज्यात गुटखा बंदी आहे, मात्र सर्रास विक्री केली जात होती, त्याला गिराहक होते. मात्र आता या टपऱ्या किराणा दुकानं ग्रामीण भागामध्ये सुद्धा जर जाऊन बघितलं तर अगदी त्याची जर चौकशी केली त्या वस्तूची किंवा एखादं ते भेसळ असलेलं किंवा बंदी असलेलं प्रॉडक्ट जर मागितलं तर कसल्याही प्रकारचं तिथं म्हणजे स्पष्ट सांगितलं जातं की नाही. आता ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ही अवस्था असेल तर शहरामध्ये काय असू शकतं हे आपण बघा. आणि मग हे आता मागच्या काही दिवसांपासून ह्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. हॉटेलमध्ये गेलं किंवा डेअरी प्रॉडक्टवर गेलं तर कित्येक डेअरी फार्मवर किंवा ते दुधाचे पदार्थ जे विकतात तिथं पनीर विकायला ठेवलेलं नाही. याचा अर्थ काय? पनीर त्यांच्या दुकानातून गायब झालेलं आहे, कारण पहिलं पनीर हे भेसळीचं होतं म्हणून आता ते ठेवत नाही. कित्येकानी दूध घालणं बंद केलेलं आहे. कित्येकानी आपल्या स्वीट मार्टमध्ये अगदी मोजके पदार्थ विकायला सुरुवात केलेला आहे. मग हे याच्या अगोदर कायदे तेच आहेत, नियम तेच आहेत, मात्र ज्याला आपण अंमलबजावणी म्हणतो ती होत नव्हती. अंमलबजावणी करणारे अधिकारी पुनरुच्चार मी करतो, अंमलबजावणी करणारे अधिकारी तेच आहेत, फक्त त्यांना सूचना देणारा व्यक्ती बदललाय आणि एवढा आमूलाग्र बदल दिसून आलेला आहे. आता चोरटी म्हणजे जे काही धंदे करतात अशा लोकांनी आता अशी चर्चा आहे की आता टपऱ्या बंद केल्या, किराणा दुकानामध्ये गुटखे ठेवायचं बंद केलं, मग मोबाईल विक्री सुरू केल्याची चर्चा आहे. खिशामध्ये आता ते घालतायत आणि इथं उभा राहून तिथं उभा राहून कुठं हॉटेलच्या समोर उभा राहून त्या ग्राहकांना, कारण ग्राहक आहेत त्यांना त्याच्याशिवाय जमत नाही, म्हणून या गोष्टीचा फायदा घेऊन असे लोक आता फिरता व्यवसाय त्यांनी सुरू केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. जरी फिरता व्यवसाय हे करत असले आणि जर ते पकडले गेले तरी त्यांच्यावर तेवढीच मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला त्यांचा इतिहास जर पाहिला, तुकारामजी मुंडे यांचा इतिहास जर पाहिला तर कुठल्याच डिपार्टमेंटला त्यांना अगदी एक त्यांच्या याच्यापर्यंत जाईपर्यंत काम करू देत नाही. लगेच त्यांची बदली, म्हणजे जेवढे त्यांना वर्षे झाले नाहीत सर्व्हिसमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. मात्र इतर वेळेचं वेगळं आहे, तर डिपार्टमेंटचंही वेगळं आहे. मागच्या वेळी दिव्यांग याला होते ते ज्यांनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या सवलती लाटीत होते आणि खऱ्या दिव्यांगावर अन्याय करत होते, असे लाखो म्हणजे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी कॅन्सल केले. मात्र आता जे त्यांच्याकडे खातं आलेलं आहे, म्हणजे जे डिपार्टमेंट आलेलं आहे ते अतिशय म्हणजे नागरिकांच्या जिव्हाळ्याशी संबंधित असलेलं आहे. कारण हे अन्न घटक सेवन करतात आणि त्याच्यामुळे शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात आणि मृत्यूशी झुंज द्यावी लागते. म्हणून आता या खात्यातील
या डिपार्टमेंटमधील कीड समूळ नष्ट होईपर्यंत आता किमान सरकारने विचार करावा की आता मुंडे साहेबांना थोडंसं त्यांच्या पद्धतीने काम करू द्यावं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे भेसळीचा धंदा सुरू झालेला आहे तो म्हणजे कमी करू द्यावा आणि नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही अशा प्रकारचे व्यवसाय पुढं त्यांनी सुरू म्हणजे लोकांनी करावेत, त्या व्यावसायिकांनी करावेत, एवढी तरी अक्कल समज त्यांना आली पाहिजे. आणि म्हणून आता काम सुरू केले, मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू झालेल्या आहेत. म्हणून सरकारकडे सर्वसामान्य लोक असे बोलून दाखवत आहेत की आता तरी काही दिवस, काही वर्ष मुंडे साहेबांना या विभागामध्ये काम करू द्यावं आणि ही जी भेसळीची कीड लागलेली आहे ती अगदी समूळ नष्ट करण्यामध्ये त्यांना यश मिळू द्यावं, त्यांना हे काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं अशी तुरळक लोक म्हणत असतील की हे मिळत नाही, ते मिळत नाही. मात्र बहुतांशी नागरिक मुंडे साहेबांना ॲप्रिशिएट करू लागलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करू लागलेले आहेत. मग अवैध धंदेवाल्यांना जरी ते बरे वाटत नसले तरी सर्वसामान्य नागरिकांना ते आज सिंघम वाटू लागलेले आहेत, वन मॅन आर्मी वाटू लागलेले आहेत. म्हणून त्यांना काम करू द्यावं अशी सर्वसामान्यांच्या वतीने सरकारला आपण कळकळीची विनंती करूयात आणि ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी त्यांना बळ अगदी देण्यात यावं अशी एक अपेक्षा व्यक्त करूयात. आजच्या पुरतं एवढंच. भेसळ त्यांचा टोल फ्री क्रमांक सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे. आपण जर तक्रार केली तर आपलं नाव कुठंही पुढे येणार नाही, आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल असंही त्यांनी म्हणजे सोशल मीडियावर आपण मेसेजेस पाहतो. त्याच्यामुळं आपल्या परिसरामध्ये कुठं जर अशा प्रकारे भेसळीचा प्रकार होत असेल तर तात्काळ त्या संबंधित फोनवर किंवा त्या मेलवर आपण ती तक्रार नोंदवू शकतो आणि आपल्या परिसरातील भेसळीचा हा जो काही मोठा रोग सुरू झालेला आहे त्याच्यावर इलाज करू शकतो. आजच्या पुरते एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्या प्रतिक्रियाही कॉमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आणखी कशा प्रकारे याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि कुठं काय चालतंय हे सुद्धा आपण कळवू शकता. धन्यवाद.